हॅलो गाईस. तर मी आज बनवणार आहे खरवस. खरवस तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण मी आज जो बनवणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर आपल्याला जे लागणार आहे तुम्हाला मी सांगतो. हे आहे जायफळ. हे इलायची घेतलेत, 5-6 इलायची घेतले. आणि जो गूळ जो आहे तो एकदम आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणजे जेणेकरून दुधामध्ये टाकल्यानंतर पटकन विरघळ. आपण एवढंच गूळ घेतला आहे, कारण की खूप गोड पण चांगलं नाही लागणार, त्याच्यामुळे एवढा गूळ घेतला. हे जे आहे हे दूध, हे कच्चं दूध आणि आपलं रेग्युलर दूध. तर चला आता आपण हे गूळ आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं मध्ये. हे सगळं अगोदर खालीच करून घ्यायचं पूर्ण, नंतर मग वरती ठेवा. आता हे जे पातील आहे त्यात असं ठेवायचं आरामात. बघू शकता तुम्ही, एकदम रेडी झाले. खूप एकदम गुळगुळीत झाले. आता ह्याला मस्तपैकी कट करून घेतो. हॅलो गाईस. तर मी आज बनवणार आहे खरवस. खरवस तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण मी आज जो बनवणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. आणि अशा पद्धतीने कोणी कोणी खाल्ला असेल ना, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी खाल्ला नसेल ना, तर त्यांनी असा नक्की ट्राय करा. कारण की आपण प्रत्येक वेळेस खरवस बनवताना काय करतो, जे दूध आहे ना डायरेक्ट उकळायला ठेवतो. पण जी मी आज तुम्हाला रेसिपी सांगणार आहे ना खरवसची, ती जरा डिफरंट सांगणार आहे. आणि त्या पद्धतीने नक्की ट्राय करा. एकदम असे वड्या 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 पडतील खरवसच्या, एकदम भारी लागतं त्या त्या टाईपचं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि साहित्य पण जे आहे की असं तर खूपच लागणार नाही, म्हणजे एकदम नॉर्मल थिंग लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे असं साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये. तर चला मी आता बनवतो मस्तपैकी खरवस. त्याला लागणारं जे साहित्य ते तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही पण नक्की असं ट्राय जर नसेल केलं अशा पद्धतीचा खरवस, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बनवल्याच्या नंतर की तुमचा खरवस कसा झाला. तर आज आपण पूर्ण सांगणार आहे तुम्हाला A to Z की खरवस कसा बनवायचा, म्हणजे स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत पूर्ण दाखवणार आहे की कसा बनवायचा खरवस कसं काय. तर चला तुम्हाला मी दाखवत आता काय काय साहित्य लागते ते. आता आपल्याला जे लागणार आहे तुम्हाला मी सांगतो. हे आहे जायफळ. हे इलायची घेतलेत, 5-6 इलायची घेतल्यात. तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जर खूपच आवडत असेल इलायची तुम्ही जास्त घेऊ शकता. हे सगळं जे आहे तुमच्या टेस्टनुसार घ्यायचं आहे, जे एवढं तुम्हाला लागतं. हे जे आहे आपलं साधं दूध आहे, जे की आपण रेग्युलर वापरतो. 1 वाटीपेक्षा जास्त. आणि हे 1 लिटर दूध आहे गाईचं. तर हे जो गूळ आहे तो पण आपण, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही गूळ किंवा साखर दोन्ही यूज करू शकता, जे तुम्हाला आवडेल ते. आणि जो गूळ जो आहे तो तुम्हाला किती गोड पाहिजे, तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर जास्त घ्या, कमी लागत असेल तर कमी घ्या. मी ह्याच्यापेक्षा थोडा अजून कमी घेणार आहे. जितका गूळ मी आता फोडलं तुम्हाला दाखवतो की किती गूळ घेतला मी. तर आता एवढं सगळं साहित्य, जायफळ वगैरे जे आहे ते खिसून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. तर एवढं आहे सगळं साहित्य. आपलं नॉर्मल दूध, गाईचं कच्चं दूध, गूळ, जायफळ आणि इलायची, बस एवढंच टाकायचं आहे. आता जी जी प्रोसेस आहे पुढची, कसं यूज करायचं, कसं काय काय सगळं काय मिक्स करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. चला आता आपण जेवढा आपल्याला गूळ लागतो तेवढा पूर्ण हे कट करून घेऊ. आणि जो गूळ जो आहे तो एकदम आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणजे जेणेकरून दुधामध्ये टाकल्यानंतर पटकन विरघळेल. आपण एवढंच गूळ घेतला आहे, कारण की खूप गोड पण चांगलं नाही लागणार, त्याच्यामुळे एवढा गूळ घेतला आहे खिसून चाकूने कट करून. आणि एवढं आपण जायफळ घेतलं खिसून. आता इलायची जी आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये उकळीमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि नंतर मग पुढचं मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करताना तुम्हाला मी दाखवतो. हे एकदम बारीक करून घ्यायचं, कारण की खाताना मग कचकच नाही, म्हणजे दाताखाली येणार नाही, कचकच लागणार नाही. सगळं जे साहित्य आणलेलं आहे ते सगळे रेडी झाल्याच्यानंतर आता दुसरी स्टेप आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे जे आहे हे दूध, हे कच्चं दूध आणि आपलं रेग्युलर दूध आणि इलायची, जायफळ आणि गूळ, हे सगळं आता एकत्र करायचं आपल्याला ह्या पातेल्यामध्ये. आणि दुसऱ्या पातेला जो एक नॉर्मल पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि पातेलं स्टँड हे घ्यायचं, एक स्टँड, आणि ते मध्ये ठेवायचं. पाणी थोडंच घ्यायचं, एकदम जास्त पण नाही, कारण की आपल्याला वाफेवर सगळं करायचं आहे. आता जे हे दूध आहे हे ह्याच्यामध्ये टाकायचं.
हे मी आधीच ऑलरेडी गाळून घेतले चाळणीने, तर हे आधी गाळून घ्या जेणेकरून काही कचरा वगैरे आता असेल तर निघून जाईल. आणि कुणी कुणी हळद पण टाकतं, तो जो खरवस आहे तो थोडासा पिवळसर होण्यासाठी, पण आपण असं काहीच टाकणार नाही. आणि त्याच्यानंतर हे आपलं जे दूध आणलं होतं रेग्युलर, ते 1 कपापेक्षा जास्त घेतलं होतं, 1 वाटीपेक्षा जास्त, तर ते ह्यात मिक्स घेऊ आपण करून. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला गूळ आणि हे जे दोन्ही आहेत ह्यात टाकायचं. तर चला आता आपण हे गूळ आणि ते सगळं मिक्स करून घ्यायच्यामध्ये. हे सगळं अगोदर खालीच करून घ्यायचं पूर्ण, नंतर मग वरती ठेवायचं सगळं मिक्स झाल्याच्यानंतर. आणि हे इलायची आणि जायफळ हे पण ह्यातच मिक्स करून घ्यायचं. पूर्ण जो आहे सगळं मिक्स करून व्यवस्थित ह्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये घ्यायचं, जेणेकरून सगळं व्यवस्थित एकजीव होईल आणि मग जरा टेस्ट व्यवस्थित लागेल सगळी. आपण ह्याला थोडंसं पूर्ण मिक्स करून घेऊ. आणि जे दूध नॉर्मल जे दूध घेतलं होतं ना मी 1 वाटीपेक्षा जास्त, तर ते आधी गरम करायचं आणि मग नंतर ते थंड होऊन द्यायचं नॉर्मल, आणि नंतर मग ह्याच्यात मिक्स करायचं. आणि जो गूळ आहे तो पण आता व्यवस्थित ह्याच्यात विरघळला आहे, थोडासा राहिलेला आहे. जे आपले खडे राहिले बारीक व्हायचे ते राहिले. आता व्यवस्थित विरघळल्याच्या नंतर मग आपण ह्या पातेल्यावर ठेवणार मध्ये, ते पण तुम्हाला दाखवतो मी. दुधामध्ये पाणी वगैरे बिलकुल नाही टाकायचं तुम्हाला, कारण की जे आहे त्याचा थिकनेस, जो ओरिजिनल नॅचरल थिकनेस आहे तो तसाच राहून द्यायचा. पाणी वगैरे नाही टाकायचं, कारण मग परत एक वड्या व्हायला जास्त वेळ लागतो, कारण की गॅसवर ठेवल्यानंतर ते पाणी आधी पूर्ण जातं, नंतर दूध तसंच ते जी वड्या ते दूध तसेच पडतात. त्याच्यामुळे पाणी बिलकुल नका टाकू, जेणेकरून वड्या लवकर होतात. तर आपलं आता पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. हे जे पातेलं आहे वर धरतो, आता हे जे पातेलं आहे त्यात असं ठेवायचं आरामात. आणि त्याच्यानंतर हे जे आहे असं व्यवस्थित ह्याला झाकून ठेवायचं आणि ही प्लेट ह्याच्यावरून ठेवायची. आता गॅस जो आहे एकदम स्लो ठेवायचा, नॉर्मल गॅस. आणि 30 मिनिट, ह्याला 30 मिनिट असंच ठेवायचं पूर्ण झाकून. आणि 30 मिनिटाच्या नंतर ह्याला उघडून बघायचं, जर झाला तर ठीक, नाही तर परत थोडा वेळ ठेवायचं. पण गॅस स्लोच राहू द्या, जेणेकरून व्यवस्थित शिजेल. अरे मला दाखवा. आता 30 मिनिट झालेले आहेत. आता 30 मिनिट नंतर आपल्याला ओपन करायचं होते. 30 मिनिटं झाले, आता ह्याला बंद करू गॅसला पहिलं आणि हे काढून घेऊ. तर आता हे तुडून घेऊ पहिलं. खूप गरम आहे. चला, तर आता बघू ओपन करून याला. गरम आहे. ओ भाई साहब, हो थांब करतो 1 मिनिट. हे बघा एकदम भारी झाले, बघू शकता तुम्ही. एकदम रेडी झाले, खूप एकदम गुळगुळीत झाले. आता ह्याला थोडं थंड होऊन देऊ, आणि थंड झाल्यानंतर हे आपण या प्लेटमध्ये पूर्ण असं खाली घेऊ, जेणेकरून आपल्याला वड्या पाडता येतील. तर असं एकदम रेडी झालं. फ्लेवर बघू शकता, एकदम भारी वाटला आला आहे. मस्तपैकी येल्लो येल्लो कलर. आपण ह्यात हळद वगैरे नाही टाकली, गायचं दूध असल्यामुळे एकदम हे येल्लो येल्लो कलरचं झालं आहे. आणि हे खूप हलतं हे बघू शकता तुम्ही, पूर्ण रेडी झालेलं आहे. हे बघा कसं निघतं साईडने. आता हे थोडं थंड होऊन देऊन नंतर मग ह्याला काढून घेऊन मग वड्या तुम्हाला दाखवतो. आता एकदम थंड झालेले आहे.
आता ही प्लेट लावून, अशी प्लेट लावून त्याला आता आपण खाली करून घेऊ. हे झालेलं आहे एकदम, मला दिसतंय एकदम झालंय आता हे. हे बघा थोडंसं पाणी राहिले तरी पण भरपूर वेळ झालं होतं. बघू शकता एकदम कसं एकदम केकसारखंच झालेलं आहे. ओव्हरऑल मस्त झालेलं आहे. बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर कसं आलेलं आहे एकदम. चला आपण ह्याला कट करू. प्लेट पण तिथे आता ह्याला मस्तपैकी कट करून घेतो. हा 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 एकदम भारी शिजले. बघा एकदम भारी एकदम वड्या पडलेल्या. हे बघा, हे बघा एकदम भारी वड्या पडल्या. सामना राहू दे. भाई साहेब मी ते गुळ टाकल्यामुळे थोडंसं जास्त पाणी झालं, पण ज्या वड्या आहेत ना एकदम परफेक्ट पडलेले. तुम्ही बघू शकता मी कट वगैरे केलेले पण थोडंसं पाणी सुटले. पण हे बघू शकता किती एकदम दह्यासारखं एकदम घट्ट झालेले. एकच नंबर झाले. टेस्ट पण खूप भारी झाली. तर ज्याने कोणी बनवलेलं नसेल ना, असं करून असं ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा. मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्याने कोणी असं खाल्लं असेल बनवून ऑलरेडी त्याने पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी टेस्ट वाटली ते. तर असा होता आपला खरोचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.